चषक 2025 आज आपण भाईजान तिसरा दिवस पाहतोय. एवढंच म्हणेन की आईचं गुणगुणणं खूप झालं, पण बिचाऱ्या बापानं काय केलं. आईकडे असतील अश्रूंचे पाठ, तर बाप म्हणजे संयमाचा घाट. आठवते जेवण करणारी प्रेमळ आई, पण त्या शिदोरीची सोय बापच पाही. देवकी यशोदाचं प्रेम मनात साठवा, टोपलीतून बाळाला नेणारा वासुदेव ही आठवा. रामासाठी कौशल्याची झाली असेल कसरत, पुत्र वियोगाने मरण पावला दशरथ. काटकसर करून मुलास देतो पॉकेट मनी, स्वतः मात्र वापरणार शर्ट पॅन्ट मात्र जुनी. मुलीला हवे ब्युटी पार्लर आणि नवीन साडी, घरी बाप करून घेतो बिना साबणाची दाढी. मुलाच्या नोकरीसाठी आणि मुलीच्या नोकरीसाठी पायऱ्या चढून लागते धाप. आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरटे झिजवणारा बाप, उंबरटे झिजवणारा बाप. मी निखिल प्रदीप पडते, क्रिकेट समालोचक, जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं आज वीर दमदार आमदार 2025च्या या पर्वामध्ये करतोय सहर्ष स्वागत. जिथे आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस, ना भूतो ना भविष्यती अशी क्रिकेटची स्पर्धा, आणि ही क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तुडुंब भरलेलं हे तलवार मैदान क्रीडांगण, आणि या मैदानाच्या वरती चालू सामना आपण पाहतोय तो म्हणजेच श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेजच्या विरुद्ध SS ग्रुप अलिबाग असे दोन तुल्यबळ संघ. नाण्याच्या एका बाजूला नंदुशेठ पाटील यांचा श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स संघ, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सागर पाटील यांचा SS ग्रुप अलिबाग हा संघ. सागर पाटील आणि जर पाहायला गेलं तर प्रणित म्हात्रे एकमेकांच्या विरोधात. प्रसाद पाटील देखील असतील, प्रशांत मोहोरे सुद्धा असतील. प्रशांत मोहोरे म्हणजे गोलंदाजी मधील तंत्रशुद्धता. रायगड प्रीमियर लीग पर्व 5 आपण पाहिलं, आपण अनुभवलं, आणि त्या पर्वामधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण ठरला, तो म्हणजे अलिबागचा सुपुत्र प्रशांत मोहोरेने. त्या मैदानातून एक मोटरसायकल देखील आज अलिबाग नगरीमध्ये आणली आहे, आणि तोच गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती याची देही याची डोहोळा अनुभवायला मिळतोय. सामदाम दंडभेद स्वरूपाचं क्रिकेट आज मैदानाच्या वरती. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन हियर. पहिलं षटक हाताळलं जातंय प्रशांत मोहरेच्या माध्यमातून भाईजान. यस, प्रशांत मोहरे गेंदबाज निकले, स्ट्राइक पर बल्लेबाज सागर पाटिल. हम देख रहे साहिल रफीक सैयद, इनकी टीम, और इस बार देखिए सागर पाटिल ऑन द फायर. इस बार मिड विकेट बाउंड्री लाइन के पार सासू मेली खोकून षटकार मारलाय, ठोकून गेंद बाउंड्री लाइन के पार षटकार. जरूर दुनियावरती राज ने तो क्रिकेट पर राज करने वाली एक खिलाड़ी. पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया. बल्लेबाज है सागर पाटिल. SS ग्रुप साहिल रफीक सैयद संघ मालक, और इस बार देखिए लाउड अपील किया है. या चेंडूवरती काय घडलं मैदानाच्या वरती, या चेंडूवरती गोलंदाजीतील तंत्रशुद्धता आपल्याला पाहायला मिळाली. एक अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला गेला. त्या चेंडूवरती काय झालं, मैदानाच्या वरती पंचांवरती देखील दबाव, दडपण, प्रेशर असं सर्व काही क्रिकेट झाल्याचं चित्र आपण मैदानाच्या वरती पाहतोय. जिथे हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेजच्या विरोधामध्ये 2 हात करत असताना SS ग्रुप अलिबाग हा संघ आपण पाहतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रशांत मोहोरे पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस 6 चेंडू गोल्डन स्पॉट वरून टप्पा पडल्याच्या नंतर काय झेल तिथे पकडला जातोय. झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या झेलसाठी होऊन जाऊ द्या. फलंदाज आउट.
सन्माननीय आमदार शेठ आमचा देखील निरोप घेत असताना, परंतु व्यासपीठावरती उपस्थित आहेत जिथे आपण पाहतोय अलिबाग रोहा मुरुड मतदारसंघाचे विद्यमान आमदार, ज्यांच्यासाठी जनसामान्यांचा खऱ्या अर्थानं समुद्र ज्यांच्या पाठीशी उभा राहिला, ज्यांच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलं आणि दुसऱ्यांदा आपण पाहतोय विधानसभेमध्ये अलिबागचा बुलंद आवाज म्हणून ज्याचा ओळखला जातं, असे सर्वांचे लाडके दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी. सम्मान्य अनंतराव जी गोंदी साहब, इनकी जानिब से जो गेंदबाज विकेट की हैट्रिक लगाएगा उनके लिए 2000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर प्राप्त किया है. राजा केनी साहब, इनकी जानिब से सलग 3 गेंदों पर अगर 3 छक्के लगाते हैं तो 10,000 रुपए का कैश प्राइज, और 3 गेंदों पर 3 विकेट हासिल करते हैं गेंदबाज तो उनके लिए भी 10,000 रुपए का कैश प्राइज. सम्मान्य राजा केनी साहब, इनके माध्यम से यहां पर फिर से एक बार गेंदबाजी के लिए प्रशांत मोहरे की शानदार गेंदबाजी. पहली गेंद पर छक्का लगाने के बाद कमबैक करते हुए हम देख रहे हैं सम्मान्य भाई पृथ्वीराज जी पाटिल सर यहाँ पर तशरीफ लाते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत. सर्वोदय विद्यालय के चेयरमैन सम्माननीय पृथ्वीराज हिराजी पाटिल सर, मैन फ्रॉम सुडकोली, उनका भी तहे दिल से वेलकम. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 इस प्रतियोगिता के द्वारा. यावेळेस 6 चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळला जातोय. झेल पकडण्याचा प्रयत्नांमध्ये अपयश. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत आणि खणखणीत चौकार. ते मैदानाच्या वरती अर्थातच आमदारांच्या माध्यमातून पॉइंटच्या रिजन मधून चेंडू फसवून बॅकवर्ड टिप पॉइंट मध्ये ट्रॅव्हल. पुन्हा एकदा येणारा सलग दुसरा चौकार. बाद झाला होता. चौथा चेंडू पुनश्च एकदा आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा. तदनंतरचे येणारे 2 चेंडू सलग 4 धावा. धावफलकावरती एकंदरीत 14 धावा. एक फलंदाज बाद. फलंदाजी देखील चांगली चालू आहे, गोलंदाजी देखील चांगली चालू आहे. चांगलं क्रिकेट आज क्रिकेटमय वातावरणामध्ये आजच्या रोजनीमध्ये आपल्याला पाहायला आणि अनुभवायला देखील मिळते. ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय जिथे आपण पाहतोय व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. या क्रिकेटच्या स्पर्धेची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलेले आहेत. और निखिल जी, अगर देखा जाए तो राजू दादा एक सीनियर खिलाड़ी, उसके साथ ऋषिकेश साखरकर, जिनके स्टैंड यहाँ पर प्राप्त किए हैं, और वो सम्मानीय ऋषिकेश साखरकर राजू दादा मात्रे यहाँ पर तशरीफ लाए, उनका स्वागत है. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर. गेंदबाजी के लिए गेंदबाज संकेत पाटिल. संकेत पाटिल की गेंद राजेश मोहिते. आज फुलाई देवी सासों ने की ये खिलाड़ी, आज उन्हें मौका मिला है एसएस ग्रुप अलीबाग टीम में यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए, जबकि श्री हरि विठल वॉरियर्स वाइशर टीम फील्डिंग करते हुए. एक अच्छा मैच, फर्स्ट इनिंग का यह मैच यहाँ पर देख रहे हैं, जबकि टॉस जीता श्री हरि विठल वॉरियर्स वाइशर टीम ने और पहले फील्डिंग का मुजाफा लिया. दावती बल्लेबाजी करने के लिए एसएस ग्रुप अलीबाग. बघा आपल्या सर्वांच्या समवेत राजू मामा देखील उपस्थित आहेत. राजू मामांचा जेव्हा सिद्धी गणेश कोळगाव संघ मैदानाच्या वरती उतरायचा, जेव्हा झुंजार पोळणार संघ त्यांच्या विरोधामध्ये सामना खेळण्यासाठी
मैदानाच्या वरती जिथे चांगल्या स्वरूपाचा सामना चालू आहे, बॉलिंग ट्रॅक वरती नौका गोलंदाज येतोय. या षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार? दुसरं षटक प्रगतीपथावरती. जरूर फिर से एक बार संकेत पाटिल गेंदबाजी के लिए है और क्या शानदार गेंदबाजी, स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है अतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर जरूर दिखाई देते हुए. राजेश मोहिते सेकंड पर बैटर. हाँ, इस बार देखिए अच्छा स्ट्रोक किया, मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर, एक रन लेने का मौका. दूसरी रन में जरूर यहाँ पर थोड़े से फंबल हो गए थे. सेकंड अटैम्प्ट को गेंद को गैदर किया, एक रन लेने का मौका. एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है ईशा नेगी भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत स्कोर कार्ड पर आते हुए. 17 लॉस ऑफ 1 विकेट. सम्मानीय अनंत गोंदली साहब, इनकी जानिब से विकेट की हैट्रिक लेने वाले गेंदबाज के लिए 2000 रुपए का कैश प्राइज और सम्मानीय राजा केनी इनकी जानिब से 10,000 रुपए विकेट की हैट्रिक के लिए और लगातार 3 छक्के लगाने के लिए यहां पर सम्मानीय राजा केनी साहब इनकी जानिब से 10,000 रुपए का कैश प्राइज है. जरूर यहां पर विकेट खोते हुए चारू दत्त. इस बार शानदार गेंदबाजी, संकेत पाटिल की जितनी तारीफ करो उतनी कम. लेग बिफोर शानदार गेंद जड़ में डालने की कोशिश. वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता. अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना विकेट नहीं मिलता और वही विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज संकेत पाटिल. नक्कीच आपण पाहतोय संकेत पाटीलची गोलंदाजी आता बहरते आहे, कारण का या षटकाची कुठेतरी गरज होती. ती म्हणजेच जर पाहायला गेलं तर एसएस ग्रुप अलिबाग या संघाला आणि एसएस ग्रुप अलिबाग या संघाकडून दुसऱ्या षटकामध्ये संकेत पाटील आला. गोलंदाजी करत असताना, माफ करा, श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत या संघाकडून संकेत पाटील आला. गोलंदाजी करत असताना 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करून एक फलंदाज म्हणजे चारू दत्त, जो बागदांडा एरियाला बिलॉंग्स करतो, बागदांडा या संघाकडून प्रतिनिधित्व आपल्याला वारंवार करत असताना पाहायला मिळतो. असा एक आक्रमक फलंदाजाची विकेट देखील घेतलेले असताना आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते. यस, इसीलिए तो कहा जाता है ना, लम्हा लम्हा तेरा वक्त गुजर जाएगा, मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा. रोज थोड़ा थोड़ा पढ़ लिया कर बेटा, क्योंकि तू कोई रणछोड़दास छांचड़ नहीं जो ऑल इज वेल कहकर फर्स्ट आ जाएगा. जरूर यहाँ पर संघर्ष करना होगा, क्योंकि यहाँ पर शानदार गेंदबाजी करते हुए, तोड़फोड़ गेंदबाजी करते हुए गेंदबाज संकेत पाटिल, कमाल की गेंदबाजी. नक्कीच आपण पाहतोय संकेत पुन्हा एकदा सज्ज, बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू हलक्या हाताने कट करायचा होता, परंतु या चेंडूवरती प्रयत्न तितकेसे कामी लागले नाहीयेत. चेंडू थेट यष्टीरक्षकाची गाठ आणि बेट घेतोय, जिथे या चेंडूंवरती 0 आणि 0 लिहावा लागतोय. जिथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती गती काढून घेतली होती मैदानाच्या वरती, आणि ड्यू फॅक्टर सुद्धा काम करते का भाईजान? और इस बार रात का समय आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. और इस बार बल्लेबाज को देते हुए चकमा. कमाल की गेंदबाजी, संकेत पाटिल की जितनी तारीफ करो उतनी कम. शानदार गेंदबाजी, दूसरा पावर प्ले का और जारी है. मात्र 3 रन खर्च किए और चारू दत्त जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया. शानदार गेंदबाजी, 17 रन 2 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 17 धावा. चला, गोलंदाजी करणारा संघ थोडा फास्ट गॅप. थँक्यू सो मच. षटकाची समाप्ती झालेली आहे. स्क्रीन पर व्हाइट है, यस इट इज, सॉरी, यहाँ पर ऑफिशियल अंपायर पंच वाईट चेंडू कोणता आहे, हा आहे का आता झालेला? यस, थँक्यू सो मच. सामना चालू करतोय, थोडीशी चुकीची दुरुस्ती करून आपण या सामन्याला सुरुवात करूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू मैदानाच्या वरती निर्धाव स्वरूपाचा पुनश्च एकदा पडतोय आणि या षटकाची सांगता देखील होतीये. चुका माणसाच्या कडूनच होत असतात. चुका नाही झाल्या तर आपल्याला देखील सर्वांनी देवच म्हटलं असतं, आणि तंत्र सुद्धा चुकू शकतो, तर माणूस काय चीज है भाईजान? यस, इसीलिए तो कहते हैं ना, सड़क कितनी भी साफ हो धूल तो हुई जाती है. सड़क
कितनी भी साफ हो धूल तो हुई जाती है, खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हुई जाती है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर। अच्छी गेंदबाजी संकेत पाटिल जिन्होंने इस ओवर में मात्र 4 रन खर्च किए और 1 विकेट प्राप्त की है। कमाल की गेंदबाजी। डेफिनेटली आता षटक आहे ते 50-50चं। आता या दिवसामध्ये येणाऱ्या नवीन प्रेक्षक वर्गासाठी नक्कीच मी सांगू इच्छितो की 50-50चं षटक म्हणजे या षटकामध्ये 10 धावा कंपल्सरी असणार आहेत। 10 धावा बनवणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे। जर तुम्ही 9 धावा बनवल्या तर तुमच्या एकंदरीत धावफलकामधून 5 धावा वजा केल्या जातील आणि जर तुम्ही 10 किंवा 10 पेक्षा अधिकतम धावा केल्यात तर तुम्हाला बोनस स्वरूपाच्या अधिकतम 5 धावा दिल्या सुद्धा जातील। अशा स्वरूपाचं हे अनोखं षटक आहे। हा प्रयोग रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच वीर दमदार आमदार 2025च्या या पर्वामध्ये केला जातोय भाईजान। यस, जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है और क्रिकेट में रन नहीं तो टीम बर्बाद होती है। और इस बार देखिए राजेश मोहिते के बल्ले से एक अनोखा स्टाइल में खेलने का प्रयास, आड़े बल्ले से खेलते हुए जरूर किस्मत ने साथ दिया और गेंद जरूर यहां पर प्रशांत मोरे जिन्होंने रायगढ़ प्रीमियर लीग में उत्कृष्ट गेंदबाज का खिताब प्राप्त किया था, वही कुरुल गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी प्रशांत मोरे गेंदबाजी करते हुए। और इस बार राजेश मोहिते का बल्ला हल्ला बोल करता हुआ गरजता बल्ला, मौसम हल्ला, गेंद गई बिग डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार। तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आजा। गेंद गई सीमा पार, वीर आमदार दमदार प्रीमियर लीग का ब्रांडेड चौकार। माय नेम इज राजेश कहेगा बल्लेबाज क्योंकि उन्होंने दूसरी गेंद पर चौवा लगाया, टीम का स्कोर खड़ा किया है 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। चैलेंजिंग ओवर 50-50 10 रन प्राप्त करने इस ओवर में। ओहो, इस बार जल में डालने की कोशिश, लाउड अपील पर बल्लेबाज दिखलाते हुए कि ये गेंद बल्ले को जरूर लगी है। जरूर यहां पर यही आत्मविश्वास यहां पर दिखलाते हुए इस 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन स्कोर कार्ड पर। नक्कीच 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे काय तर एक तंत्रशुद्ध स्वरूपाची चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या वरती चालू आहे। जिथे जिथे प्रशांत मोरे उभा राहतो तिथे तिथे आपल्याला चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते। आज प्रशांत मोरे मैदानाच्या वरती जणू काही आग ओकणारी गोलंदाजी बहाल करतोय की काय आपल्या संघाला। षटकातील पुढील चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार, या चेंडूची हाताळणी कशा प्रकारे केली जाणार। प्रशांत मोरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय। मांडवा एंड कडून गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट। और इस बार देखिए अच्छी गेंद, लास्ट ईयर जिन्होंने उत्कृष्ट बल्लेबाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक का खिताब प्राप्त किया था, मोटरसाइकिल इस प्रतियोगिता में पहले पर्व में प्राप्त की थी, वही आकाश स्ट्राइक एंड पर। बचे हुए 2 गेंदें, अभी भी 5 रनों की आवश्यकता है, अन्यथा 5 रन माइनस किए जाएंगे। आकाश को यह पता है इस प्रतियोगिता में उनकी जिम्मेदारी किस तरह से लेनी है, अभी नहीं तो कभी नहीं। इस बार देखिए रनवे में थोड़ी सी खराबी, फिर से एक बार स्टार्टअप लेते हुए उन्हें पता है ये गेंद के ऊपर पूरी जिम्मेदारी है। अगर ये गेंद डॉट आती है तो आत्मविश्वास गेंदबाज का बढ़ेगा, अगर इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता है तो बल्लेबाजी करने वाली टीम एसएस ग्रुप अलीबाग के लिए 5 रन माइनस नहीं होंगे क्योंकि 2 गेंदों में अभी भी 5 रनों की आवश्यकता है। इस बार प्रशांत मोरे गेंदबाजी करेंगे। इस बार देखिए ऑन ड्राइव खेल दिया मिड ऑफ की दिशा में, फील्डर है, फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 24 2 विकेटों के नुकसान पर। 24 धावांपर्यंत धावफलक जाऊन पोहोचले, जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे। म्हणजे या षटकाकडे पाहायला गेलं तर 6 धावा झालेल्या आहेत। शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज आहे। जर आपल्याला 5 धावा अधिकतम पाहिजे असतील तर इफ अँड एल्स मध्ये हा सामना आता अडकून पडलेला आहे। या चेंडूवरती गणित इक्वेशन कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार, जिथे प्रशांत मोहरेचा हा चेंडू, सर्वांच्या नजरा आता प्रशांत मोहरेकडे वळाल्यात, या चेंडूकडे वळाल्यात।
हा चेंडू सफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय. एकच धाव मैदानाच्या वरती घेतली जाते. आधीच दुष्काळ आणि त्याच्यात 13वा महिना. या षटकामध्ये जर पाहायला गेला तर एकंदरीत 7 धावा जमा केल्या गेल्या. 7 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावफलक 25 आणि आता 25 मधून आपण 5 धावा वजा करतोय. म्हणजे आम्हाला tenniscricket.in च्या माध्यमातून काय सांगितलं जातंय, धावफलकावरती आता तुम्हाला फक्त 20च धावा बोलायच्या आहेत. आपण पाहतोय रसिक प्रेक्षक वर्ग, जर पाहायला गेलं तर ऋषिकेश साखरकर स्टँड आपण पाहतोय, राजूदादा म्हात्रे स्टँड आपण पाहतोय, पराग शेळके स्टँड, पंढरीनाथ डेपे स्टँड, आपली साथ ज्यांनी सोडली स्वर्गीयवासी कुमार जयदीप शेखर बना स्टँड आपण पाहतोय. दुःखद घटना सर्वांसाठीच. आणि नक्कीच संजयदादा बने स्टँड, महेंद्र म्हात्रे स्टँड, तदनंतर अरुण विचारे स्टँड, राजू शास्त्री स्टँड, पंकज जाधव स्टँड, रवी पाटील स्टँड आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय रुपेश भाभी स्टँड सुद्धा पाहतोय. महिला कक्ष देखील आपण पाहतोय. महिला कक्षासाठी जर पाहायला गेलात ना तर एकच म्हणेन की आज उठून कोणीही म्हणतं की मला शिवाजी व्हायचं आहे, मला संभाजी व्हायचं आहे, तर त्याने एकच वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. मैदानाच्या वरती वळूया या चेंडूकडे. गणिनाथ कटोरेच्या चेंडूवर, माफ करा, प्रमोदच्या या चेंडूवरती चुकीची दुरुस्ती आम्ही सुद्धा करतोय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्रिकेट का है दीवाना और क्रिकेट का वेट लगा कर रखा है. वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में जिस तरह से बल्लेबाजी की राजेश मोहिते ने पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर शुरुआत की है. प्रमोद पाटिल के ऊपर किया हुआ अटैक, काउंटर अटैक और सफल होते हुए बैटर राजेश मोहिते. डेफिनेटली जिथे संघ अडचणीत सापडला होता, कारण का 20 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त लिहिल्या होत्या. आक्रमण करण्याचा हा प्रयत्न अंगलटी येतोय. या चेंडूवरती आपण जर पाहायला गेलं तर प्रमोद पाटील म्हणजे कोण, बालयुवक पेजारी संघाचं प्रतिनिधित्व ज्याने गेल्या 20 ते 25 ते 30 वर्षांपासून केलंय, असा एक 40+ खेळाडू समोर आलाय. गोलंदाजी करतोय. राईट आर्म अराउंड द विकेट हा स्वरूपाचा चेंडू चाललाय. तिथे आपण पाहतोय मिड विकेटच्या रिजन पर्यंत एका धावेची पूर्तता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मैदानाच्या वरती गडबड, गोंधळ आणि घोटाळा. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानाच्या वरती काय पाहतोय, जिथे एक धाव सहजरित्या पूर्ण झाली होती, दुसरी धाव घेण्याची काहीही गरज नव्हती, दुसरी धाव घेतली गेली आणि ती अंगलटी सुद्धा आली. दुसऱ्या धावेमध्ये फलंदाज बाद सुद्धा झाला. नौका फलंदाज आता राजेश मोहितेच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी पवन कोंडाजीच्या खांद्यावरती आता जबाबदारी दिली जाते. ऑन स्क्रीन आपण पाहतोय SS ग्रुप अलिबाग संघाचे खेळाडू पाठीराखे आणि त्यांना नक्कीच पाठिंबा देत असताना षटकातील पुढील चेंडू भाईजान. प्रमोद पाटिल की अच्छी गेंद. इस बार देखिए ऑफ स्टंप के गुड लीव करते हुए यहाँ पर वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया था, लगभग कामयाब हुए. राजेश मोहिते को थोड़ा चकमा दिया और पवन कोंडाजी, हम देख रहे वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में जो पहले खिलाड़ी थे जिन्हें 16,000 की पहली बोली लगी थी, वही पवन कोंडाजी 9 सेकंड पर ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी आज मैदान पर साबित करने होगा कि मुझे इस मैच में क्यों आमंत्रित किया. अनंतजी गोंदी साहब इनकी जानिब से विकेट के हैट्रिक के लिए 2,000 रुपए और सन्मान्य राजा केनी साहब इनकी जानिब से छक्कों के हैट्रिक के लिए 10,000 और विकेट के हैट्रिक के लिए 10,000 रुपए का कैश प्राइज. और इस बार राजेश मोहिते का बल्ला हल्ला बोल करता हुआ. बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन, बिल्कुल आधा डजन. षटकार. बघा मैदानाच्या वरती आपण जर पाहायला गेलं तर काय घडलं, जेव्हा तुम्ही शब्द तुमचा बाहेर पडला ना षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 10,000 रुपये, त्याच क्षणामध्ये आपण पाहतोय राजेश मोहितेच्या बॅटमधून आता पहिला आलाय
2 येणार का? 2 आले तर आपण पाहतोय तब्बल 10,000 रुपये. परंतु अलीकडच्या काळातलं क्रिकेट हे पैशासाठी कधीच खेळलं जात नाही. हे क्रिकेट आपल्या गावाच्या नावासाठी, स्वतःच्या नावासाठी, संघ मालकासाठी, आपल्या गावातील पाठीराख्यांसाठी आणि आपल्या गावाच्या अस्मियतेसाठी खेळलं जातं. आणि ते क्रिकेट आजच्या रजनीमध्ये आपण याची देही आणि याची डोळा अनुभवतोय. प्रमोदचा हा चेंडू छातीचा वेध घेणारा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू चाललाय, ट्रॅव्हल होतोय. एका धावेसोबत दुसऱ्या धावेची वाढ आता करावी लागेल. 2 धावा मैदानाच्या वरती घेतल्या जातात. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 35 धावा घेतल्या जातात. 35 ऑन स्कोर बुक. भाईजान, 4 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हम देख रहे हैं एसएस ग्रुप अलीबाग टीम यहाँ पर 35 रन 3 विकेटों के नुकसान पर आखिरी ओवर डीत और स्पेशलिस्ट हानामारी का षटक जिसे भैरवी का षटक कहा जाता है। और इस हानामारी के षटक में किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा, किस तरह से टारगेट सेट किया जाएगा। वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दूसरे गरुए हमें अंकुश सर इस प्रतियोगिता में सभी दर्शक आज इस मैच का आनंद लेते हुए हम देख रहे हैं रॉयल इनफील्ड जनाब संजीव जी परदेसी साहब इनकी जानिब से रॉयल इनफील्ड यहां पर स्पॉन्सर की गई है। स्क्रीन पर हम देख रहे हैं वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 का आयोजन और इस आयोजन में रॉयल इनफील्ड जरूर बुलेट हम देख रहे हैं। सन्माननीय संदीप जी परदेसी सर इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। रायगड जिल्ह्यामधील सर्वाधिक पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 हे पर्व सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, इमर्जिंग प्लेयर, मालिकावीर या सर्वांसाठी आपण बाईक देतोय. तदनंतर वळूया मैदानाच्या वरती. या चेंडूवरती फटका लॉंग ऑफच्या रिजन मध्ये खेळला जातोय. डीप मधून प्रोटेक्शन या चेंडूवरती येईल. एका धावेची पूर्तता होतीये. बघा आता धावफलकावरती आणि मैदानाच्या वरती काय घडते. एकेरी आणि दुहेरी धावांवरती देखील भर दिला जातोय. धावफलकावरती धावा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. नन्या मुन्या अर्थातच सर्वांच्या लाडक्या मला वाटते परी तिथे आपल्याला दाखवल्या जातात. नक्कीच खुश आहेत कारण का आपल्या भावाची स्पर्धा आहे, वीरची ही स्पर्धा आहे, आपल्या आजोबांची ही स्पर्धा आहे, दमदार आमदारांची ही स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी खुश देखील आहेत. इस बार राजेश मोहिते का बल्ला हल्ला बोल करता हुआ ऑन साइड में खेल दिया है। गेंद गई बाउंड्री लाइन के पार। बल्लेबाजी में हमें देख रहे राजेश मोहिते का बल्ला जरूर यहां पर प्रतिकार करते हुए गेंद बाउंड्री लाइन के पार शानदार चौकार। ट्रॅक वरती प्रणय पाटील येतोय. अर्थातच सर्वांचा लाडका बॉन्ड आपण पाहतोय. शिवरे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. वळू या चेंडूकडे. डिलिव्हर्ड चेंडू झालाय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय चेंडू. अफलातून वेग या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉन्ड याच्यासाठीच ओळखला जातो. प्रणय पाटील याच्यासाठीच ओळखला जातो. हीच प्रणय पाटीलची ओळख आहे. चांगली गोलंदाजी असेल, चांगली फलंदाजी असेल, चांगल्या धाटणीचं क्रिकेट प्रणयच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. इस बार देखिए मिड विकेट की दिशा में मस्तक पे दस्तक. चेंडू चालाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. थोड़ी सी नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी थी, थोड़े बल्लेबाज को चकमा दिया था, पर इस बार पूरी निगाहें गेंद के ऊपर टिका कर रखी थी बैटर राजेश मोहिते। मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई। प्रणय के ऊपर किया हुआ प्रत्याक अटैक यहाँ पर बैटर राजेश मोहिते छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 46 रन 3 विकेटों के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर। ओहो, फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, पर इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर। इस बार ऑफिशियल अंपायर ने अपने दोनों हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 47 रन 3 विकेटों के नुकसान पर। नक्कीच चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या वरती. यावेळेचा हा चेंडू अखूट टप्प्याचा छाटीवर घेतला. बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेग क्षेत्रावरून ठोकला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मोठा दणका. षटकार.
चा वेळ कशासाठी घेतोय माहिती आहे का? मैदानाच्या वरती फलंदाजी अफलातून चालू आहे. राजेश मोहिते हे वादळ मैदानाच्या वरती आता घोंगावतंय. जिथे राजेश मोहितेची फलंदाजी ऑन स्क्रीन आपण पाहतोय. 16 चेंडू 39 धावा, 39 धावाची भरभक्कम खेळी. हा चेंडू फसतोय, चकतोय, आता फसवलं जातंय राजेश याला. जिथे आता 5 षटकांची पूर्तता देखील झालेली आहे. 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती पाहायला गेलं तर 53 धावा असं आपण पाहतोय. या चेंडूला ऑनस्क्रीन आपण पाहतोय रिप्लेमध्ये की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राजेशचा होता, परंतु टाइम तितकंच चांगलं झालं नाहीये. बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं झालं नाहीये आणि त्या कारणास्तव हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा ऑनस्क्रीन सुजित पाटीलला आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय आणि त्याच्या रसिक प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. माईकच बंद आहे त्याचा. हॅलो 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 आपण रुपेश भाभी स्टँडमध्ये आहोत आणि रुपेश भाभी स्टँडमध्ये आपल्या समवेत जोडले अर्थात कस्तुरी म्हात्रे, अजित म्हात्रे यांची कन्या अर्थात लक्ष्मी रिसॉर्ट संघाचे संघमालक. तर आता बघूया कस्तुरी, कसं वाटलं तुला हे आयोजन? खरंच खूप चांगलं आहे. लाईक लाइटिंग वगैरे खूप चांगलं. महिला वर्गांमध्ये अगदी खूप कमी महिला वर्ग पाहायला मिळतोय, मात्र त्यांच्यामध्ये तुम्ही मॅच बघण्यासाठी आलात. पहिला संघ तुमचा सामना पराभूत झाला, दुसऱ्या सामन्यामध्ये कशा पद्धतीची तयारी असेल? तयारी झाली आहे. लाईक आधी हरलो पण आता आम्ही आमचे 100% द्यायचा प्रयत्न करू. तर ही होती आपल्या समोर डॉली, निकनेम डॉली तिचा आहे, कस्तुरी म्हात्रे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सुजित. आपण पाहतोय जिथे मैदानाच्या वरती आता हा सामना अर्थातच हे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज आपल्याला वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या वरती दुसऱ्या पर्वाला सुरुवात होईल, जिथे आपण मैदानाच्या वरती पाहतोय संघ श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत हा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या वरती उतरणार. जिथे 30 चेंडू 54 धावा बनवल्या जाणार. या पुढील सामन्यासाठी आपण वळूया. अर्थातच अनंत गुंधळी NSC खानावच्या विरोधात लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे हा संघ मैदानाच्या वरती उतरेल. नाणेफेकीसाठी तिथे टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, यायचं आहे लवकरात लवकर आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत हा संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी येईल. मैदानाच्या वरती SS ग्रुप अलिबाग संघ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. तिथपर्यंत मी निखिल पडते आपल्या सर्वांची थोड्या वेळासाठी रजा घेतोय आणि घेऊन चलतो आमचे समालोचक मित्र आकाश जी मांजरेकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय निलेश जी ठाकूर. यांच्या दोघांचा आपण आवाज ऐकणार आहात. तत्पूर्वी धन्यवाद. बघा स्क्रीनवरती आपल्याला काय पाहायला मिळते. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेचा एक सर्वोत्कृष्ट एलिमेंट, बेस्ट ऑफ रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया. करण अंबालाची ती रील मैं आ रहा हूं ही आता मात्र मिलियन्स मध्ये व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते. अलिबाग तालुक्यामधील पहिल्यांदाच रती महारथी खेळाडू, रेस्ट ऑफ इंडियाचे खेळाडू या तलवार क्रीडांगणावरती खेळताना आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या अर्थातच शेवटच्या अंतिम महानिर्णायक दिवशी 10 मार्चला आपण या स्पर्धेचा सोमवारच्या दिवशी मनमुराद आनंद लुटायला या. जिथे रेस्ट ऑफ इंडियामध्ये कृष्णा सातपुते पाहायला मिळेल, अभिषेक सिंग दिल्लोर पाहायला मिळेल, अगदी त्याच वेळेला रती महारथी यांची मांदी अळी पाहायला मिळणार आहे. मग बेस्ट ऑफ रायगडमध्ये काय असेल तर महाडचा प्राईड अर्थातच योगेश पेंडकर पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षी ISPL ज्याने गाजवली तो अमित नाईक पाहायला मिळणार आहे. अगदी त्याच वेळेला पंकज जाधव, मोन्या, सुमित डोंगरे, किरण पवार अशी रती महारथी आपल्याला खऱ्या अर्थानं बेस्ट ऑफ रायगडमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एक अद्भुत अविश्वसनीय अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी ठाकलेली आपण पाहतोय. मैदानाच्या आत काय घडलं पूर्वार्धाच्या खेळामध्ये, जिथे एका बाजूला SS ग्रुप अलिबाग तर दुसऱ्या बाजूला श्री हरी विठ्ठल वॉरियर संघ, या दोन संघादरम्यानची लढत. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर श्री हरी विठ्ठल वॉरियर संघाने जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारली आणि प्रथम फलंदाजी करत असताना इथून मात्र आपण पाहतोय 53 धावा झाल्यात. 54 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. बरं दर्णे गुरुजी इथून कळवत आहेत 54चं आव्हान असताना एक खेळाडू
असा लढला ज्याने सामर्थ्य दाखवलं. सासवण्याचा हा खेळाडू ज्याने आज तलवार क्रीडांगण अक्षरशः गाजवलं. 17 बॉल्स 39 धावा. राजेश मोहिते अर्थातच दाऊद याने आज मैदानावरती अक्षरशः भाईगिरी दाखवली आहे. आपल्यासमोर निलेशजी ठाकूर सुद्धा जॉईन करत आहेत. वेलकम निलेशदा. उडी आहेत मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आत. प्रसाद पाटील आणि प्रणितजी मैदानावरती आलेला आपण पाहतोय. पहिलाच बॉल नजाकत भरा फटका. घुटना टेकला आणि तदनंतर मात्र लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. आपला क्लास, आपली टेम्परामेंट, आपला दर्जा पुन्हा एकदा दाखवतायत. पुन्हा एकदा रिश्ता वही सोच नाही. या वेळेला मात्र जबरदस्त नजाकत भरा फटका. निलेशदा आपण चेंडूवरती नजर ठेव. टॉस बॉक्स मध्ये आपण आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार, एकीकडे शिरोविक लक्ष्मी रिसॉर्ट लोणारी संघाचा कॅप्टन, तर दुसरीकडे अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खाना संघाचा कर्णधार आकाश गोंधळी आहे. टॉस होतोय. लिजेंडरी खेळाडू ऋषीदादा साखरकर यांच्या शुभ हस्ते. कॉल कोणाचा असेल? शिरूचा कॉल असेल. हेड मागितलाय आणि हेड झालाय. शिरू टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? फिल्डिंग करतो पहिले, कारण की आता थोडा मॉइश्चर चालू झालेला आहे. रन या 2 मॅच पाहतोय, रन जास्त होत नाहीये, त्यामुळे कमीत कमी रोखायचा प्रयत्न करूया. डू ऑर डायची मॅच असणार आहे. या मॅच मध्ये कोणते चेंजेस असतील, कशा पद्धतीचे प्लॅन्स असतील? फर्स्ट मॅचला मला थोडा बॉलिंग अटॅक थोडासा रॉंग झाला, त्याच्यामुळे मी एक बॉलर ॲड करतोय आणि स्ट्रॅटर्जी तशीच असेल, कमीत कमी रनमध्ये ठेवायचा प्रयत्न करू. निश्चितपणे दोन्ही संघांना शुभेच्छा. न्यूज फ्रॉम सेंटर. लक्ष्मी रिसॉर्ट लेणारे वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल पास. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. पवन कोंडाजीच्या गोलंदाजीवरती पहिल्या 2 बॉल्सवरती हल्लाबोल केला. तदनंतरच्या 2 बॉल्सवरती आपण काय पाहिलं तर इथून मात्र पवन कोंडाजीने कमबॅक सुद्धा केलाय. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम, अशा पद्धतीने पवन कोंडाजीचा खेळ संतुलन कायम आहे, बॅलन्स बनवून ठेवलाय. आणि क्रिकेटमध्ये हे संतुलन, कमबॅक फार महत्वाचं आहे. भले पहिल्या 2 बॉलवरती चौकारी येऊ देत, तदनंतर आपल्या गोलंदाजीची कलात्मकता, रचनात्मक गोलंदाजी या बळावरती केलेलं कमबॅक सुखावणार आहे. हे बघा, यावेळेला मात्र स्लोवरन प्रकारचा चेंडू मिडॉन क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव सहज पद्धतीने पूर्ण केले. 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागले, जिथे 54चं टार्गेट असेल. खरं आहे आकाश. तर व्हेरिएशन आपण पाहतोय पवन कोंडाजीच्या गोलंदाजीतून. प्रसादनं पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार, अगदी मिड विकेट बाउंड्री आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला जरी टोळावले असले, एक कलात्मकतेचे फटके होते. तदनंतरची गोलंदाजी काय पाहिली तर निश्चितच पवन कोंडाजीनं प्रसाद पाटील या फलंदाजाला, ज्या फलंदाजाकडे खऱ्या अर्थानं जर पाहिलं मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, ताकद आहे, कुवत आहे, आणि अशा वेळी अशा या फलंदाजाला थांबून ठेवणं हे खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं कौतुकच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा जो यावेळचा हा जो चेंडू आहे प्रणितसाठी, प्रणितनं मात्र या चेंडूला जोरदार टोला, कार्पेटच्या आधारानं चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. हॅलो चेक. नक्कीच आपण आकाश, मी पंकज जाधव स्टँडमध्ये आणि पंकज जाधव स्टँडमध्ये प्रेक्षक वर्ग देखील सपोर्ट करायला आलाय. तर आपण प्रसाद पाटील सोबत आहोत. प्रसाद पाटील कोणाला सपोर्ट करण्यासाठी आले? कोणाला सपोर्ट करायला तुम्ही? मनीष कुठल्या टीममध्ये? अलिबाग टीमला सपोर्ट करणार मनीष म्हात्रे. तर मनीष म्हात्रेसाठी सपोर्टर आपण पाहतोय. लोणारेचा अगदी सितारा बघतोय. आयकॉन गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती आणि तब्बल 4000 पॉईंटला तो गेला होता. दुसरं षटक त्याचा आहे. किती इकॉनॉमिकल, कमीत कमी किती धावा तो रोखेल? माझ्या मते त्याने 8 धावांमध्ये रोखलं पाहिजे. तर हे होते आपले प्रसाद पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. बघा, रसिक मायबा प्रेक्षक सुद्धा ना स्टेटमेंट देत आहेत की आपले खेळाडू कशा पद्धतीने खेळ करावेत. अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानावरती खेळाडू खेळत आहेत. जरूर
इथून मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर लांबच लांब प्रकारचा चेंडू आहे. एक धाव सहज मिळणार आहे. धावफलकावरती बदलाव होईल. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. निलेश दादा, एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगेन, पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 53 धावसंख्येवरती केवळ 3 फलंदाज बाद झालेत. 5 षटकांच्या मॅच मध्ये एकट्या राजेशने इतकी चांगली फलंदाजी केली ना, तर मग अशातच गोलंदाजी कमालीची झाली आहे. मनीष म्हात्रेच्या माध्यमातून कमबॅक केलं गेलं. पवन कोंडाजीवरती हल्ला झाला, मनीषने कमबॅक केलं. विकेट संपादन, पहिला ब्रेक थ्रू. खरं आहे आकाश, आयुष्य आणि क्रिकेटमध्ये आपण बरं साधर्म्य पाहत असतो आणि अशा वेळी संसार गाडा जर ओढायचा असेल, एकाने रुसलं तर दुसऱ्याने मनवायचं असतं, एकाने सांडलं तर दुसऱ्याने भरायचं असतं. आणि अशा वेळी निश्चितच जर पाहिलं, पहिल्या षटकामध्ये पवन कोंडाजी थोडासा महागडा ठरला. 13 धावा तब्बल त्या षटकामध्ये खर्च झाल्या. तदनंतर मात्र कुठेतरी कमबॅक करायला लागेल. प्रसाद नावाचा जो अडसर आपल्या संघाच्या विजयामध्ये बनू पाहतोय, त्याला कुठेतरी दूर करावं लागेल. एक वेगळी रणनीती आखली गेली, प्लॅन केला गेला आणि त्या प्लॅनला मात्र अगदी बरोबर एक्झिक्यूट सुद्धा केलं गेलं. कव्हर पॉईंटच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा त्याला भाग पडलं आणि लालच दिली त्याला, ललसालो. आणि अशा वेळी मात्र चेंडू हवेत खेळला गेला, त्याचा फटका फसवला गेला. हे जाणून बुजून केलेलं त्याच्या विरुद्ध असलेलं ते ट्रॅप होतं. आणि अशा वेळी प्रसाद पाटील नावाचं एक आक्रमण वातळ मैदानाच्या बाहेर परतलं. उळेत मैदानावरती जिथे नवीन फलंदाज मोहित रोगे येताना आपण पाहतोय. मनीष म्हात्रेला विकेट मिळाले. अर्ली विकेट्स कॉन्फिडन्स देणाऱ्या असतील आपल्या संघाला. पुन्हा एकदा गाडी रुळावरती आली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मग असं असताना दुधात माशी पडलीच पाहिजे, कारण कौतुक केलं गेलं. कौतुक करत असताना मात्र गोलंदाजाचा हा चेंडू ऑफस्टम्पच्या लांबच लांब बाहेर गेला. वाईट डिलिव्हरी आली आहे. धावफलकावरती बदलाव होईल. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. निलेशच्या बरोबर सांगितलं, एकाने चुकी केली तर दुसऱ्याने सावरायचं असतं, एकाने सांडवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. मात्र बायको रागवली तर केवळ नवऱ्याने सांभाळायचं असतं, त्यानेच मनवायचं असतं. खरं आहे, हेही खरं आहे. कारण संसार गाडा आहे. कारण जरी आपण घराच्या बाहेर राजे महाराजे जरी असलो, शेर असलो, तरी मात्र घरामध्ये अगदी मांजर होऊनच असतो. हेही तितकंच खरं आहे. आणि अशा वेळी मैदानामध्ये तर पाहतोय 16 धावा झालेल्या आहेत आणि एक फलंदाज बाद झालेला आहे. गमतीचा भाग होता. ही प्रत्येकाची व्यथा आहे. नाही, मांजरेकरांसमोर मांजर बनावं लागतंय, थोडा हा सुद्धा एक चर्चेचा भाग राहील. हरकत नाही. उळीत मॅचकडे, जिथे ही मॅच मात्र आता इंटरेस्टिंग बनू पाहते. जिथे एका बाजूला श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करेल ह्या धावा चेस करण्यासाठी. एस ग्रुप अलिबाग संघ, ज्यांच्यामध्ये नौखे खेळाडू आहेत. नौख्या खेळाडूंची चर्चा केली पाहिजे. सागर पाटील एक कर्णधार म्हणून सातत्यपूर्ण, त्याला वेगवेगळ्या प्रीमियर लीग मधून बघितलं जातं. मात्र कर्णधार पदाचं जे वजन आहे, ओझं आहे, जबाबदारी आहे, ती कशा पद्धतीने तो पार पाडेल हे बघणं गरजेचं. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. मिरज घरत त्या ठिकाणी उपलब्ध आहे. मिरज घरत यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं ना, तर त्याच्यासाठी अक्षरशः तराजूप्रमाणे हे वर्ष गेलंय. म्हणजे कुठेतरी त्याच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल झालेला आपण पाहिला. मात्र मिराज घरत हा असा गोलंदाज आहे, त्याने एका षटकामध्ये 5 विकेट सुद्धा घेतल्या. त्याचा कमबॅक सुद्धा चर्चेचा विषय राहिलाय. त्यामुळे फॉर्म हा नेहमी सातत्यपूर्ण मेहनतीवर ठरवायचा असतो. बॅटची लिडिंग आहे, ज्या थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. धावचित करण्याची संधी जरूर होती, मात्र फलंदाज चपळ होते, चाणाक्य होते. हा कॉल सक्सेसफुल कन्वर्ट झाला आणि त्याचमुळे का होईना एक धाव मिळणार आहे. 18 धावसंख्या धावफलकावरती लागले. एक फलंदाज बाद झालाय. 54चं टार्गेट आहे. निश्चितच अगदी सरासरी 11च्या धावगतीने या धावा जमवायच्या आहेत. आणि अशा वेळी मात्र एका वेगळ्या रणनीतीने चांगल्या चेंडूला निश्चितच सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडूंचा समाचार घ्यायचा आहे. अशी संमिश्र अशी फलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये किंवा या वीर दमदार आमदार चषकामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल. यावेळचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं बम्बलिंग होतोय, त्याचा फायदा जरूर मिळाला. एक धाव सहज अगदी पूर्ण करता आली. एका धावेनं संघाचं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं. संघाची धावसंख्या होते ती 19 धावा.
मनीष मात्र इथे मात्र कमबॅक करतोय. मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवतोय, जकडून ठेवतोय, बांधून ठेवतोय फलंदाजांना. प्रत्येक चेंडूंवर काही अवांतर धावा एक फलंदाज बाद केल्यानंतर पूर्णपणे नतमस्तक करणारी ही गोलंदाजी फलंदाजी समोर. यावेळेला मात्र बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. बघा फटका सुद्धा कुठे गेला. अर्थातच लेजेंडरी क्रिकेटर पराग शेळके स्टँड मध्ये. पराग शेळके सुद्धा पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी करण्यासाठी ओळखले जायचे. त्यांना मानवंदना देणारा चौकार. हॅलो. किती चांगलं झालं असतं जर या हॅलो. तर आपण महिला वर्गामध्ये आहोत आणि महिला वर्ग देखील खूप प्रमाणात या सामने बघायला आलाय. आता शीतल घरत आपल्यासोबत जोडले. शीतल ताई, कसं वाटतं या सामन्यामध्ये, कसं वाटतं हे आयोजन? आयोजन हॅलो. हॅलो. आयोजन खूप छान आहे. मी रोज येते ते बघण्यासाठी. खूप छान आहे. आपल्या आमदार साहेबांबद्दल काय म्हणाल तुम्ही? कशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं आणि फर्स्ट प्राइज मालिकावीर अर्थात संघमालक थार कार आहे आणि मध्ये पार्टिसिपेट करतो? उद्या मॅच आहे समा वॉरियर्सची 1 वाजता आणि जिंकू आम्ही, बघूया उद्या. ओव्हर टू कॉमेंट. बघा काय कमालीची स्टेटमेंट आहे. आपल्या संघाला त्या सपोर्ट करायला आल्यात. भले आपला संघ उद्या खेळणार असेल, आजचं क्रिकेट एन्जॉय करायचं आहे. सर्व माता अर्थात भगिनींना आपण त्रिवार अभिवादन करूयात. आज आपण जर पाहिलं ना तर अर्थात आज तारीख आहे 7, उद्या 8 तारीख असणार आहे. अर्थातच उद्या आपण पाहिलं तर जागतिक महिला दिन म्हणून सुद्धा साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या सर्व माता भगिनींना त्रिवार अभिवादन. जरी आपण पुरुष मंडळी बाहेर जात असू ना, मात्र महिला वर्गांचं डबल काम आहे, डबल ड्युटी आहे. त्यांच्यासारखं काम कोणीच करू शकणार नाही आणि त्यांना आपण किती जरी मोबदला द्यायचा झाला ना तर ते अमूल्य असेल. खरं आहे आकाश. अगदी यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू पकडला जातोय. तो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला. फलंदाज प्रणित सुद्धा माघारी परतला. ही ओव्हर फार महत्वाची आहे. या ओव्हरमध्ये एकतर आपण तारले जाऊ किंवा आपण बॅकफूट वरती जाऊ. कारण ही आपण जर पाहिलं तर चॅलेंज ओव्हर आहे. 50-50 ची ओव्हर आहे. या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा आपल्या संघाला ॲज अ बॅटर करावे लागणार आहे. जर 10 धावा नाही केल्या तर आपल्या फायनल टोटल स्कोर मधून 5 धावा मायनस केल्या जातील. जर तुम्ही चांगली मेहनत घेतली, 10 धावा केल्यात तर फायनल टोटल मध्ये तिसऱ्या ओव्हरच्या अखेरीस 5 धावा ऍड सुद्धा केल्या जाणार आहेत. काय कमालीचा एलिमेंट पाहायला मिळाला. म्हणजे ॲज अ बॅटर ओपनिंग प्लेअरनी चांगली कामगिरी केली आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी जर चांगली कामगिरी नाही केली तर त्याचा दुष्परिणाम कसा होईल हे सांगणारं हे तिसरं षटक असेल. एक महत्त्वपूर्ण षटक म्हणावं लागेल आणि या महत्त्वपूर्ण षटकामध्ये ती जबाबदारी घेतली जाते स्वतः कर्णधार या नात्यानं पवन कोंडाजी यांना ओके सागर पाटीलनं मात्र जबाबदारी दिली जाते ती पवन कोंडाजी याच्यावर. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करतात. मात्र चेंडू बॅटच्या अस्पष्ट कडेला स्पर्श करतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. फलंदाज यावेळेस माघारी परततोय. तू चल मैं आया. बचके तू रहना रे बचके तू रहना. पवन कोंडाजीने लागोपाठच्या 2 बॉल्स वरती 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि कमालीची गोलंदाजी केली आहे. बघा निलेशदा, या विकेटचं आपण कौतुक केलं पाहिजे. विकेटच्या पाठीमागे राजेश मोहितेने केलेले ते क्षेत्ररक्षण रिफ्लेक्शन्स आपण जर बघितलं ना तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये बॅटची एज लागली आणि त्याच वेळेला तेच रिफ्लेक्शन कलेक्ट केले गेले. कॅच चांगल्या पद्धतीने केली. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये डिसिजन घ्यावे लागतात आणि ते त्या ठिकाणी घेतले सुद्धा गेलेत. एस एस ग्रुप अलिबाग संघाचं कौतुक करूयात. कमबॅक केलं गेलंय.
कौतुकास पात्र कामगिरी. तिसरं षटक प्रगतीपथावरती 54चं टार्गेट आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. 15 मध्ये 31ची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे अगदी सहज भाषेत सांगायचं झालं तर 12ची सरासरी जवळजवळ प्रतिषटक राखायची आहे. अगदी त्यापेक्षा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मोठे फटके खेळावे लागतील. प्रति षटकामध्ये 2 मोठे षटकार खेचावे लागतील. ऑन हॅट्रिकचा हा चेंडू आहे. पवन कोंडाजी गोलंदाजीच्या मोर्चावरती. पवन कोंडाजीला पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. थोडा महागडा ठरला, मात्र तदनंतर केलेलं कमबॅक, आत्मविश्वास. हॅट्रिकचा चेंडू, फटका यावेळेला मात्र चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विध्वंसक, विनाशकारी, विशाल षटकार. प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की अरे अचानक सन्नाटा पडला होता, मोठे फटके कसे आले. अर्थात सोन्यासारखा खेळाडू मैदानाच्या आत, प्रशांत मोहरे मैदानाच्या आत आलाय. धावफलकावरती 29 धावा लागल्यात. तिसऱ्या षटकातील 50-50 ओव्हरमधील 2 चेंडू येणं बाकी आहे. 2 बॉल्सवरती 4 धावा काढल्या तर आपल्याला 5 धावांचा बेनिफिट मिळेल. 2 चेंडूंवरती 4 धावा नाही दिल्या तर पवन कोंडाजी समोरच्या संघातील 5 धावा कमी करू शकेल. रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल करेल. 1 धाव पूर्ण केली आहे. काय घडलंय, काय बिघडलंय, शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक एंडवरती कोण असेल? मुहीब रोगे मैदानाच्या आत पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. एका बॉलवरती 3 धावा करणं आता मात्र काळाची गरज आहे आणि या गरजेची पूर्तता होऊन देणार का, किंबहुना करणार का, यासाठीची चर्चा मैदानाच्या आत. निश्चितच श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशत या संघाची खऱ्या अर्थानं गरज आहे. ती जर या 3 धावा झाल्या नाही तर 5 धावा आपल्या लॉस्ट होतील, मायनस होतील. आणि यावेळेस मात्र एक आगळा वेगळा फटका सोडण्याचा प्रयत्न करताना मात्र मुहीब रोगे आपली बेशकमती विकेट बहाल करतोय. क्लीन बोल्ड या स्वरूपात माघारी परततोय. बॅक टू द पॅव्हिलियन. कोंडाजीचे शेवटचे 2 बॉल जे होते ना, ते फलंदाजांनी कलात्मक रचनात्मक फटके खेळायचा प्रयत्न केला. म्हणजे प्रशांत मोहरेने रिव्हर्स स्वीप खेळला, तो कव्हरच्या दिशेने गेला. यावेळेला मुहीब रोगे सफल झाला आणि त्यामुळे का होईना फलंदाजांची विकेट घेतले. ओव्हर हॅट्रिक संपादन केली. 3 षटकांची सांगता झाली आहे. 5 धावा वजा केल्यानंतर आता मात्र धावफलकावरती 25 धावा लागल्यात. 4 फलंदाज बाद झालेत. निलेशदा 2 षटकांमध्ये 23 धावा होत्या. 5व्या षटकामध्ये असं काय घडलं ज्याच्यामुळे केवळ 2 धावाच आल्या? त्या ओव्हरमध्ये षटकार सुद्धा आला होता, विकेट सुद्धा आली, रन सुद्धा आली आणि मात्र संमिश्र षटक मैदानाच्या आत पाहायला मिळालं. निश्चितच आपण नेहमी चर्चा करत होतो की ते तिसरं षटक 50-50 एकतर तारणारं तरी असतं किंवा मारणारं तरी असतं. या बाबतीत जर म्हणायचं झालं तर श्रीहरी विठ्ठल या वायशत या संघातला मात्र मारणारं ठरलं असंच म्हणावं लागेल. तरीही वेळ गेलेली नाही आहे. अजून 2 षटकं येणं बाकी आहेत. जिंकण्यासाठी बऱ्याचशा धावांची आवश्यकता जरी असली, त्या धावा पूर्ण करण्याची क्षमता, दमखम किंवा सामर्थ्य मात्र निश्चितच फलंदाजीकडे असताना यावेळेस गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू 29 धावांचं समीकरण समोर असताना प्रशांत मोहरेवर मात्र पूर्णपणे मोठी जबाबदारी असेल. असं म्हटलं जातं की पॅन्टच्या 2 बटनांपैकी एक बटन पडल्यानंतर दुसऱ्यावर येऊन पडते ती जबाबदारी, आणि ती जबाबदारी अगदी समर्थपणे पेलावी लागेल ती प्रशांतला. आणि प्रशांतकडे ती कॅपॅसिटी आहे, प्रशांतकडे ती क्षमता आहे अशा परिस्थितीतून आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून देण्याची. गोलंदाजीवर आपण पाहतोय मिराज घरत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना खूप टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र ऑन द राईज पद्धतीने चेंडूला खेळलं जात आहे. पंढरीनाथ ढेपे स्टँडला मॅन वंदना करणारा हा उत्तुंग दणदणीत खणखणीत असा षटकार. ना मुन्ना ना, मिराज घरात तुम्ही अशी गोलंदाजी नाही करू शकत. गुडलेनचा बॉल तो सुद्धा अगदी पुढ्यात, तो म्हणजे प्रशांत मोहरेला. प्रशांत मोहरे प्रॅक्टिस सेशनला असे फटके रात्रभर दिवसभर खेळू शकतो अशी ताकद त्याच्याकडे आहे. सरळ बॅटमध्ये व्ही फॅक्टरमध्ये खेळण्यासाठी प्रशांतला आपण ओळखतो आणि त्या दिशेने त्याने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला, संदेश दिला. दुसरा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने
फ्लॅट आहे, फ्युरियस आहे, फंटास्टिक स्ट्रोक आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर नक्कीच जाईल, पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ बिगी, दॅट्स अ सिक्सर. आपण पाहतोय दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून लेजेंडरी क्रिकेटरच्या नावाने इथे स्टँड बनवले जात आहेत. निश्चितच त्यावेळी जर अशा पद्धतीची आधुनिक यंत्रणा असती, यूट्यूब म्हणा किंवा फोटोग्राफी म्हणा, मोबाईल्स म्हणा, तर हे खेळाडू किती महान होते हे निश्चितच नवीन पिढीला जरूर कळले असते. अशा लेजेंडरी खेळाडूंचा नवोदित खेळाडूंनी निश्चितच सन्मान करायला पाहिजे असं हे नेहमीच मला वाटतं. यावेळचा बॅक टू बॅट तिसरा फटका खेळण्याचा प्रयत्न हा सुद्धा यशस्वी झाला. 3 सिक्सेस इन अ रो मैदानामध्ये आपण असले तरी सुद्धा उत्तर मात्र एक असे महेंद्र शेठ यांची उपस्थिती पाहायला मिळते. बघा, महेंद्र शेठ यांनी सुद्धा बघितलं होतं की 12 मध्ये 36 ची रिक्वायरमेंट होती आणि मग अशातच 4 बॉल्स वरती 4 षटकार खेचले गेले. कधी लॉंग ऑनला, कधी लॉंग ऑफला, कधी मिड विकेटला, तर कधी स्क्वेअर लेगला. सीमा रेषा पार, फरार षटकार. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य महेंद्र शेठजी दळवी यांच्याकडनं या इनिंग्स साठी आपण पाहतोय तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो, क्या बात आहे. सन्मान्य सचिनजी पाटील यांच्याकडनं सुद्धा 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आज प्रशांत मोहरेने आपला दिवस रात्र वसूल केली आहे. 12 इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजाचे अक्षरशः 12 वाजवलेत असं म्हणावं लागेल. 49 ऑन स्कोर बोर्ड. इथून मात्र बॅटची एज लागेल, चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट येणार का? जिथे 12 मध्ये आवश्यकता होती ती म्हणजे अर्थातच 29 ची, आता मात्र 6 मध्ये 5 ची रिक्वायरमेंट. क्षणाक्षणाला आपण क्रिकेटमधली अनिश्चितता अनुभवत असतो आणि अशा वेळी जरी 4 चेंडूंवर 4 षटकार, अभिराज दळवी आजचे बड्डे बॉय आणि सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे चिरंजीव अभिराजजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक दिलं जात आहे ते प्रशांत मोहरेला 10,000 रुपयांचं. बघा, सन्मान्य अभिराजजी दळवी यांची एक स्वतःची कंपनी आहे ब्रिकमेंट. त्यांचा जो लोगो तुम्ही बघितलात ना तर बिल्डिंगच्या इमारती वाढत्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने प्रशांत मोहरेचे षटकार लांबच लांब पाहायला मिळाले. ब्रिकमेंट जसं मोठं झालंय तसं प्रशांत मोहरेची इनिंग सुद्धा मोठी होताना पाहायला मिळाली आहे. सन्मान्य राजाबाई केणी यांच्याकडनं सुद्धा या इनिंगला तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. क्या बात आहे. प्रशांत मोहरेच्या मनामध्ये ना मनमे लड्डू फुटा असं झालं असावं, कारण तब्बल 22,000 रुपयांची कॅश प्राइज या षटकारांसाठी पाहायला मिळते. निश्चितच खेळाडूंनी गुणवत्ता दाखवा आणि असे मालामाल व्हा, हेच सूत्र जणू काही या दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. बघा निलेशदा, ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूंना यापेक्षा मोठं व्यासपीठ काय मिळेल, जिथे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन आहे. A1 क्लास अशा पद्धतीचे स्टँड तयार केले गेलेत. फ्लड लाईट्स आपण जर पाहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाहायला मिळाले. खेळपट्टी अगदी पाटा खेळपट्टी बनवली गेली आहे, जेणेकरून इथून मात्र गोलंदाजांना सुद्धा फायदा व्हावा आणि अगदी त्याच वेळेला फलंदाजांना अधिकची मेहनत घेता यावी यासाठी प्रयत्न करावेत. कल्पकता, दूरदृष्टींचं खऱ्या अर्थानं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्माननीय महेंद्र शेठ दळवी पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं मी पाहिलं ना तर शेवटपर्यंत मॅच बघायला ते थांबतात. कोणता संघ आहे, कसा खेळतो यावरती त्यांची नजर असते. समालोचक काय बोलतायत याच्याकडे सुद्धा त्यांचा तीक्ष्ण नजर असते. कौतुक करूयात त्यांच्या खऱ्या अर्थानं दिलदारपणाला सुद्धा आणि अगदी त्याच वेळेला कर्तबगारीला सुद्धा. निश्चितच, आणि म्हणूनच सर्व समालोचक मित्रांना शाबासकीची थाप म्हणून अगदी त्यांच्या समालोचन कक्षामध्ये येऊन सुद्धा ते विराजमान झाले होते. अगदी डाऊन टू अर्थ म्हणावं असं नेतृत्व सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय.
इथून मात्र डॉट बॉल आलाय. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय की हा चेक केला जावा. इथून मात्र वाईड असल्याची अपेक्षा केली जाते. अपेक्षा पूर्तता होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. चला शेवटचा गोलंदाज कोण आहे याची आपण चर्चा करूया. आपल्याला पाहायला मिळतोय प्रणव सुरेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणव सुरेकर आपण पाहिला अशा पद्धतीच्या मॅचेस त्याने छोट्या छोट्या प्लॅटफॉर्मवरती जरूर केलंय. मात्र हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही 5 बॉलवरती जर या 5 धावा वाचवल्यात ना, इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल चांगला होता. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. बघा निलेश दा, मी एक स्टेटमेंट करतो इथून. जर प्रणव सुरेकरने या 5 बॉलवरती 5 धावा जर वाचवल्या ना, तर याहीपेक्षा जास्तीचं पारितोषिक त्याला मिळू शकेल. लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी सरप्राइजेस घेऊन येतात. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. नक्कीच आपण पाहतोय येणारे 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आणि या अनिश्चितीच्या खेळामध्ये अगदी शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाहीये किंवा विजयासाठी आवश्यक असलेली 1 धाव पूर्ण केली जात नाहीये तोपर्यंत मात्र कोणतेही प्रेडिक्शन वर्तवणं हे निश्चितच मूर्खपणाचं असू शकतं. बघा काय घडलं. पहिला बॉल डॉट आला. मात्र त्याच्यावरती बॅट्समनने रिव्ह्यू घेतला होता की वाईड आहे अशी अपेक्षा केली जावी. आता पंचांनी वाईड दिलाय तर बॉलिंग टीम इथून मात्र रिव्ह्यू घेते की हा वाईड नसावा याची अपेक्षा केली जाते. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. प्रत्येक मोमेंट महत्त्वाचे आहे. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. आणि त्यासाठीची जगदोजहिर मैदानावरती, कारण धावफलक 50च्या उंबरठ्यावरती अर्थातच 49 वरती जाऊन थांबलाय जिथे 54चं लक्ष आहे. निश्चितच आकाश 12 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता होती. प्रशांत मोहरे नावाचं वादळ मैदानामध्ये अगदी चौफेर गोंगावलं गेलं. तब्बल 4 चेंडूंवर 4 षटकार लगावल्यानंतर 22,000चं पारितोषिक सुद्धा त्याला मिळालं. नंतर काय झालं तर नंतर प्रशांत मोहरे कॉट बिहाइंड द विकेट, यष्टीरक्षकाकडून आपली बहुमूल्य विकेट अशी तो देऊन गेला. पंचांचा इशारा इथे येतोय. बघा वाईड बॉल आलाय. वाईड होताच कारण फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला. ऑप्शनच्या लांबच लांब पद्धतीचा बॉल पडला गेला. प्रणव सुरेकरचा बॉल वाईड जरी गेला ना तरी त्याच्या हुशारीसाठी आणि त्याच्या चातुर्यगिरीसाठी याचं कौतुक केलं पाहिजे. बॅट्समनला फॉलो ज्या वेळेला करत असतो ना आपण त्यावेळेला एखादा वाईड जाणं अपेक्षित आहे. मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत स्ट्राईक एंडवरती कोण आहे? अर्थातच द्वारकानाथ भोई. वय वर्ष 47 असलेला हा खेळाडू आज मैदान गाजवताना आपल्याला पाहायला मिळाला. फटका फसलाय. कॅच पकडली तर मॅच मध्ये येण्याची शक्यता. प्रणव सुरेकर हे तो मुमकिन है महत्वपूर्ण फलंदाज द्वारकानाथ भोई बॅक टू दी डग आउट. रोमहर्षक मॅचेस आहेत. थ्रिलिंग मॅचेस आहेत आणि त्याचं एक उत्तम उदाहरण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. आपण काय पाहिलं, तिसरी ओव्हर जिथे 50-50च्या ओव्हरमध्ये खूप धावा यायला पाहिजेत अशी आपण अपेक्षा करतो त्या ओव्हरमध्ये आपण पाहिला तर नाममात्र केवळ 7 धावा आल्या. ॲक्च्युअल 2च धावा पकडूयात कारण 5 धावा मायनस सुद्धा केल्या गेल्या होत्या. मात्र 4थ्या षटकामध्ये मिरज घरतवरती केलेला तो हल्ला बोल त्याच्यामुळे संपूर्ण चित्र बदललंय. आणि आता मात्र काय, जिथे आपण पाहिलं तर आवश्यकता होती 6 बॉलमध्ये 5 धावांची, आता मात्र ही मॅच 4 बॉल 4 वरती येऊन पोहोचली आहे. धावफलक 50शी जरूर ओलांडली आहे. मात्र हा प्रवास सोपा नाही आहे कारण 50 धावसंख्येवरती तब्बल अर्धा डझन संघ तंबूच्या आत परतलेला आपण पाहतोय. सामना पूर्णपणे दोलायमान स्थितीमध्ये असताना 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रणव सुरेकर. यावेळेस मात्र स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. कार्पेटच्या आधाराने चेंडूला खेळतोय. चारुदत्त चेंडूवर येतोय. रनआउटची संधी. काय घडतंय पाहूया. पंचांकडे हलकासा अपील केला जातोय परंतु पंचांच्या हावभावावरून असं कळतंय की या धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण झाल्या. निश्चितच निर्णायक धावा म्हणाव्या लागतील. प्रणय पाटील यावेळेस मैदानामध्ये येतोय. एक मोठा फटका खेळण्याचा प्रणयनं प्रयत्न जरूर केला होता. फटका फसला होता. चेंडू कार्पेटच्या आधारानं मिड विकेट रिजनमध्ये गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण चारुदत्तच्या माध्यमातून झालं आणि चांगली फेकी सुद्धा झाली होती परंतु अंजाम मात्र किंवा शेवट मात्र गोड करता आला नाही असंच म्हणावं लागेल. 2 धावा सहज मिळाल्या. आता समीकरण बदलतंय.
3 चेंडू 2 धावा. नाही बघा ना निलेशदा, ही मॅच किती इंटरेस्टिंग आहे. 8 मध्ये 5 हव्या होत्या, 7 ला 5 हव्या होत्या, 6 ला 5 हव्या होत्या, 5 ला 4 हव्या होत्या, 4 ला 4 हव्या होत्या, आता 3 ला 2 हव्या आहेत. काय अंकगणित बदलताना पाहायला मिळालं क्षणाक्षणाला. म्हणजे शेअर मार्केट अपडाऊन होतो ना, त्या पद्धतीने ही मॅच अपडाऊन होताना पाहायला मिळते. एका बाजूला श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत, दुसऱ्या बाजूला SS ग्रुप अलिबाग. एखादा डॉट चेंडू या मॅच मध्ये रोमहर्षकता आणू शकेल. क्षेत्ररक्षकताही नाद आहे, चुकी झाली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती चुकीला माफी नाही, हे पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. स्कोर लेवल 2 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. निश्चितच आकाश, चुकी कोणाकडून झाली पुन्हा एकदा मिराज करत ज्यानं गोलंदाजी केली. प्रशांत मोहरेनं त्याला 4 षटकार लगावले, सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. तरी सुद्धा कौतुक करावं लागेल प्रणवचं. 5-6 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता होती, तरी सुद्धा तो लढला, झगडला, अगदी धावांसाठी संघर्ष सुद्धा करावा लागला, असं चित्र उभं केलं. आणि निश्चितच कौतुक करावं लागतंय ते प्रणवचं, कारण जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि निर्णायक 1 धावेची आवश्यकता. बघा क्षेत्ररक्षण आता मात्र चांगल्या पद्धतीने सजवलंय. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये आपण जर पाहिलं तर थर्डमॅन सजवलंय, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, मिड ऑन आहे. अगदी त्याच वेळेला कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. सिली पॉइंट हा क्षेत्ररक्षक लावण्यात आलाय, सिली मिड ऑन अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय. कमालीचं क्षेत्ररक्षण. एखादा बॉल डॉट आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगता वाढेल. हलक्या हाताने चेंडू खेळलाय जरूर. काय घडलं, डायरेक्ट हिट असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. मात्र सत्य परिस्थिती अनुभवूयात. श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघ विजेतेपद प्राप्त करतोय. आणि या मॅच मध्ये रोमहर्षकता, रंगतता पाहायला मिळते. व्यासपीठावरती आपण काय पाहतोय, संघ मालकांचं इथून मात्र कौतुक केलं जातोय, त्यांचं अभिनंदन केलं जातंय. एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच गोंधळी साहेब आहेत, दुसऱ्या बाजूला राजाबाई केणी आहेत, दस्तूरखुद्द आमदार अर्थात महेंद्रशेठजी दळवी आहेत. ते इथून मात्र प्रत्येक क्षणाला अनुभवतायत, एन्जॉय करतायत. आणि ही दोस्ती, ही यारी, हा जिव्हाळा सन्मान्य संतोषजी निगडे साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी त्याच वेळेला आपल्या विभागातील नामवंत व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या मॅचचा मनमुराद आनंद लुटलाय विजेत्या संघाचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर SS ग्रुप अलिबाग संघाने काय चुका केल्या, काय बॉलिंग लाईनअप मध्ये कशा पद्धतीने तुमच्या चुका झाल्या यावरती विचार विनिमय करणं गरजेचं. इथून मात्र आपण जर पाहिलं एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 विजेत्या संघाचं आपण कौतुक करूयात. सन्माननीय आपण पाहिलं नंदुशेठ